पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्तिदासु अवधारी होती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्य, मोक्षमूलं गुरु कृपा, ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वैत्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं निर्मलमचलं सर्वादिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुनाथ महाराज की जय। जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कार। जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कार। संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली तत्वज्ञ जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाच्या चरणी, आई साहेब रुक्माईच्या चरणी अत्यंत विनम्रपणाने अभिवादन करतो। प्रतिवर्षाप्रमाणे गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने सेवाश्री या YouTube चॅनल वरून आणि ऑफिशियल फेसबुक आपल्या महाराष्ट्रातील सर्व भाविक भक्तांना
आपल्या सद्गुरूंचे स्मरण, त्यांनी आपल्यावरती केलेल्या ज्ञान प्रकाशाची जाणीव आणि त्यांनी दाखवून दिलेल्या सन्मार्गावरून चालण्याची पुन्हा एकदा आठवण व्हावी, यासाठी भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये अनंत काळापासून नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लार विंदा यत्पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वाल ज्ञानमय प्रतिभा, आपल्या सर्वांच्या मनामध्ये बुद्धीमध्ये एक ज्ञान ज्योत निर्माण व्हावी, यासाठी तेजोमय चैतन्यमय श्री महर्षी व्यास महाराज यांच्यापासनं आतापर्यंत ही गुरुपौर्णिमेची अविरत अशी सेवा अखंडपणे चालू आहे. पाठीमागे ती चालू होती, आताही ती चालूच आहे आणि युगयुगांत ही गुरुपौर्णिमेची सेवा अविरतपणे चालू आहे. श्री गुरुपौर्णिमेच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं सद्गुरूंचं जे स्थान आहे ते किती मोलाचं आहे. श्री ज्ञानेश्वरीमध्ये अशा 100 ओव्या जात नाही की ज्यामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या सद्गुरूंना भेटले जातात. कुठे चुकून 300 ओव्या झालेल्या आहेत. 300 ओव्या होण्याच्या आतमध्ये आपल्या गुरूचं स्मरण करून श्री ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या सद्गुरूंच्या ज्ञान आश्रयाने विश्वाला दिशा देणारी अशी ज्ञानेश्वरी करू शकतो. गुरुर ब्रह्मा म्हणतो आपण, गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर. गुरु आपण ब्रह्मदेव डोळ्यानं पाहिले नाही, भगवान श्री विष्णू आपण डोळ्याने पाहिलेले नाही, भगवान शंकर आपण डोळ्याने पाहिले नाही. आपण त्यांच्या कथा वर्णन चिंतने ऐकत असतो, पण या तिघांचंही ज्ञान ज्यांच्यामुळे होतं ते गुरु साक्षात परब्रह्म. तस्मै श्री गुरु. मला या मानवी जीवनाचं सार कळालं, जीवनाचं अंतिम सत्य कळालं. मी मनुष्य देहाला आलो याचं काय सार होतं तेही मला कळालं आणि माझ्या जगण्याचा मार्ग अतिशय सुखरूप असा करून दिला. हे जर काम कोणी करत असेल तर हे काम देव करत. देव असं कुणालाही येऊन सांगत नाही. देवानी प्रयत्न केला 4 वेळा आणि देव स्वतः त्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेला. पहिला भगवंताने उपदेश करण्याचा प्रयत्न केला, तो आपल्या श्वासामधून वेद निर्माण केले. 4 वेदाची निर्मिती केल्यानंतर त्या वेदांचा जो संग्रह झाला त्याची व्याप्तीची एवढी मोठी आहे की मी तुम्हाला सगळ्याच्या ध्यानात आणून देतो की वेदाचं पुस्तक आपण डोळ्यात पाहिले का? नाही पाहिले. मग ते 4 वेदाचं पुस्तकच जर आपण डोळ्यानं पाहिलं नाही तर त्या पुस्तकामध्ये असलेले विषय सुद्धा आपल्यापर्यंत ते पोहोचले नाही. अर्थात आपल्याला ती वेळही नाही किंवा आपल्याला ते संस्कृत भाषेमध्ये असलेले ते वेदही कळत नाही. म्हणून देवाचा हा अपौरुषय असणारा वेदाचा कार्यक्रम बहुतेक डब्यातच गेलेला आहे. पण त्यावरून उपनिषद तयार झाली आणि मी जे स्वरूप आहे माझं ते स्वरूप या जीवाला कळावं यासाठी देवाने हा अट्टहास केला. प्रत्येक माणूस हा अट्टहास करत असतो. बापाचा नेहमी उद्देश असतो की मी मुलासाठी काय केलेलं आहे हे त्याच्या लक्षात यावं, ते त्याला कळावं. आपल्या कुटुंबाला आपण काय केलं याची कणभर जरी जाणीव झाली तर तो जिव्हाळा टिकून राहत असतो, ती कृतज्ञता टिकून राहत असते. तसं निर्गुण असलेल्या परब्रह्माने हे विश्व साकार केलंय तर त्या देवाला पण तेवढी अपेक्षा आहे की याने मला जाणावं, जीवानी मला थोडस ममय अंशो जीवलोके जीवभूत सनातन, हा तो माझा अंश आहे पण तो माझ्याकडे येत नाहीये, त्याची वृत्ती माझ्याकडे नाहीये, तो माझ्याकडून विमुख झालेला आहे, त्याची वृत्ती संसाराकडे झालेली आहे. तर त्याच्या मी लक्षात यावसाठी देवाने प्रयत्न केला. आणि मग दुसरा प्रयत्न कोणता केला तर भगवान वेदव्यास देवच आणि व्यास भगवंताचं निमित्त करून जे वेदामध्ये होतं, पुराणामध्ये होतं, उपनिषदामध्ये होतं, ते विविध माध्यमातून जगाच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यामध्ये फारसा काही उपयोग झाला नाही. पुढे शंकराचार्य म्हणून 4 दिशेलाचार्य आश्रम स्थापन करून मानवाला सत्याचं ज्ञानासाठी भगवान शंकराचार्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु पाहिजे तेवढा उपयोग तिथे पण नाही. देवाला असं वाटलं की आपला कार्यक्रम फेल जातोय म्हणून देवाने भक्ताच्या माध्यमातून पुन्हा एकदा जनसंवाद करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं नाव आहे श्री गीता. ती गीतेची विलक्षण कथा आहे. तिची पार्श्वभूमी सांगून मी आपला वेळ घेणार नाही, पण कौरव आणि पांडव
या दोन्ही भावांचे प्रॉपर्टीवरून इस्टेटीवरून वाद चालू आहे. भगवान श्रीकृष्णाने मध्यस्थी केली, परंतु काही उपयोग झाला नाही आणि युद्ध अटळ झालं. दोन्हीकडचं सैन्य जमा झालं. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन सेनयोरू भयोर्मध्ये रथं स्थापयमेच्छुत, दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ स्थापन केलेला आहे. आणि ते सगळं आपलेष्ट नातेवाईक गुरु बंधू आपलेच माणसं पाहिल्याच्या नंतर वेपतुष्य शरीरे मी ओम हर्षस्य जाय, ते मनामध्ये भीती तयार झाली की आपल्याच माणसाला मारायचं आणि ते राज्य आपण भोगायचं. नको मला ते, हातोवा प्राप्स्यसी स्वर्ग जित्वावा भोक्षसे मयी, मला पृथ्वी नको, मला स्वर्गही नको, मला युद्ध करायचं नाही, असं कर्तव्य जेव्हा सोडून अर्जुनांना मोह झाला, तेव्हा त्यावेळेला जे ज्ञान निर्माण झालं ते ज्ञान मानवी जीवनासाठी अतिशय कल्याणाचं. काय ज्ञान आहे ते? भगवंतानी श्रीकृष्णाने अर्जुनाला 18 अध्याय सांगितले. ते 18 अध्याय सांगत असताना त्यामध्ये प्राधान्य दिलं ते कर्मयोग. 18 अध्यायापैकी तिसरा, चौथा आणि पाचवा हे 3 कर्मयोगामध्ये गेले. तिसरा अध्याय हा केवळ कर्मयोगाचा आहे. पाचवा हा ज्ञान कर्म योग संन्यास योग आहे आणि संन्यास योग आहे. कर्माबद्दल 3 अध्याय तर गेलेच, पण पूर्ण गीतेमध्ये 25 श्लोकाच्या आतमध्ये कर्म हा शब्द आला आणि कर्म नो गहनो गती असं भगवंतांनी स्वतः अर्जुनाला सांगितलं. आणि कर्मापासून परांगमुक्त झालेल्या अर्जुनाला असं काही ज्ञान दिलं, योगशास्त्र दिलं, ध्यानशास्त्र दिलं, भक्तियोग दिला, विश्वरूप दर्शन योग दिलं, गुणत्रयातीत तू आहेस हेही सांगितलं, पुरुषोत्तम योग सांगितला, दैवी संपत्ती काय, सात्विक संपत्ती काय, असुरी संपत्ती काय हे सांगून मोक्ष संन्यास योग सांगत असताना अर्जुनाच्या मनामधला जो संशय होता तो भगवंताच्या वाणीने संपला. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान मयाच्युत, हे श्री अच्युता, तुझ्या बोलण्याने माझ्या मनातला मोह पूर्णपणे संपलेला आहे. आता करिष्ये वचनं कर, मी आता सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, मी सर्व धर्माचा त्याग केलेला आहे. आता इथे तुम्हाला शंका येईल की धर्म म्हणजे हिंदू धर्म का, बौद्ध धर्म का, मुस्लिम धर्म का, ख्रिश्चन धर्म का? तर असले कोणतेही धर्म तिथं सांगायचे नाहीत. देह आणि त्या देहाविषयी असलेली बुद्धी हा देहधर्म आहे. बाकीचे उपधर्म आहेत. आणि या देहाला आपण मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी या नावाचा आहे, मी या जातीचा आहे, मी या गुणाचा आहे, असा जो आपल्याला धर्माचा या शरीराच्या संदर्भाने निर्माण झालेला जो भ्रम आहे तो भ्रम पूर्णपणे गेल्यामुळं श्री अर्जुन युद्धाला पुन्हा तयार झाले. आपलं कर्म केलं आणि ते अर्जुन युद्ध करून गीतेमध्ये आणि जगामध्ये ज्ञान विज्ञानाच्या माध्यमातून, ज्ञान विज्ञान योग आहे, किती गुह्यतम योग आहे, राजगुह्य राजयोग आहे, अशा माध्यमातून ते चिरकाल या सृष्टीमध्ये आहे. तर हे सांगत असताना आज आपल्याला आपल्याविषयी बोलायचंय. तर सद्गुरू आपल्याला काय करत असतात? लोकांच्या मनामध्ये नेहमी असतं. मुळात तर विषय असा आहे की अगोदर गुरु केले पाहिजे. आपण केले नसाल, तात्काळ आपण सर्व काम बाजूला सोडून आपण अनुग्रही झालो. आता गुरु म्हणजे नेमकं काय? तर भगवे देखोनी म्हणते तारा स्वामी, ज्यांनी सोम घेतलेला, मूंग घेतलेला, जे आत्मज्ञानापासून पूर्णपणे बाजूला गेलेले आहेत, मान, सत्ता, संपत्ती, पद, पैसा यामध्ये जे गुंतलेले आहेत, त्यांना गुरु मानायचं नाही. गुरु कुणाला मानायचं? ज्याने आपल्याला आत्मप्रकाशित केलं, स्वयंप्रकाशित केलं, ज्ञानी केलं, मोहातून बाहेर काढलेला आहे आणि हा भवसागर आहे. या भवसागरातून तरुण जाण्याची वाट सोपी केली, त्याला श्रीगुरु असं. आता ते श्रीगुरु कुठे भेटतील आपल्याला? तर आता श्रीगुरु कसे शोधायचे? तर त्याची काही लक्षणं आहेत. म्हणून श्रीगुरु हा आपल्या जीवनाचा मूळ पाय, त्याला आपण फाउंडेशन असं. आणि म्हणून कर्माचे सिद्धांत हा विषय जेव्हा आपण समाजाला देतो, तर हा कर्मातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला कर्म हे समजावून घ्यावं लागेल. या सर्व सुखाचा आणि दुःखाचा, तुमच्या जन्मण्याचा आणि तुमच्या मृत्यूचा मूळ स्वभाव जर असेल तर तो तुमचा आहे कर्म. आणि कर्माचं फाउंडेशन कुठं आहे? तर ते आहे आपल्या सद्गुरूंच्या. आता कर्म म्हणजे काय? तुम्ही
तुम्ही डोळे उघडले तरी तुमच्या बॉडीमध्येच कर्माची सारखी स्वयंचलित यंत्रणा सुरू होते. कशी यंत्रणा सुरू झालेली आहे? तुम्ही डोळ्याने पाहता. पश्यन श्रुणन स्पर्शन जिग्रन नशनन गच्छन सोपय स्वसन प्रलपन विसृजन गृहनुन्मिशन नमिशन नपी. तुम्ही डोळे उघडले तरी कर्म होतंय, तुम्ही डोळे बंद केले तरी कर्म होते, तुम्ही काही ऐकलं तरी कर्म होतंय, तुम्ही काही नाही ऐकलं तरी कर्म होतंय, तुम्ही पाय टाकला तरी कर्म होते, तुम्ही पाय त्या ठिकाणी नाही टाकला तरी कर्म तयार होते. तुम्ही इंद्रियानं काही केलं नाही पण मनानं जर उद्योग सुरू असतील तरी सुद्धा कर्म होतं. इतकी कर्माची गती गहन आहे आणि ते सांगण्याचा योग आज आपल्याला श्री पांडुरंगाच्या चरणी श्री मनोजी बाबूराव अरगुलवागसे यांच्या घरी पांडुरंगाच्या साक्षीनं आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत हा योग आलेला आहे. तुम्ही कल्याण करून घ्या. कर्मातून तुमची सुटका नाही, तुमची देहातून सुटका होईल. देहातून सुटका झाली म्हणजे तुम्ही सुटले का? नाही. लोक अग्नी दिल्यानंतर गप्पा करत असतात की हा माणूस सुटला. कशातून सुटला? त्याच्या काही प्रापंचिक अडचणी असतील, त्याला काही देणं घेणं असेल, काही ताणतणाव असेल, पण तो सुटला का? तर तो सुटत नाही. का सुटत नाही? कसा सुटत नाही? कर्म कसं तयार होतं आणि कर्म कसं सेव होतं आणि कर्म कसं भोगायला येतं हा संपूर्ण इतिहास कानावर घेऊन आश्रवण करून तोच आपल्याला श्रीगुरूच्या कृपेने नसतो. आता कर्म कसं होत तयार होतं बघा. मी हात वर केलेला आहे, तुम्ही सगळेजण माझ्याकडे पाहता. आता असा जर हात मी केला त्याला बॉडी लँग्वेज ऍक्शन टू रिॲक्शन असं म्हणतात. मी हात असा केल्याच्या नंतर कदाचित असं वाटतं की हे कोणीतरी गुरु आहे, आपल्याला आशीर्वाद देतात, असं कर्म तयार होऊ शकतं. पण मी जसा जसा हात फिरवील तशा तशा पद्धतीचं कर्म तयार होतं. आता हात आहे, हा हात जर असा केला तर आशीर्वाद असतो. आपण तो करू नये, कारण आपलंच बरं नाही तर आपण कोणाचं बरं करू एवढी आपल्या हातात ताकद नाही. म्हणून लोक नेहमी म्हणत असतात तुम्ही हातभार लावा, तुम्ही हात द्या, त्याला हात द्या, तुम्ही हात लावला म्हणजे आमचं बरं होईल, तुमचा हात आमच्या पाठीशी असू द्या. मग आपण असा हात करत असतो. आता तुम्ही बघा, खूप मजा आहे आपल्या हातामध्ये. या हातामध्ये कसं कर्म बसलेलं आहे. आता हात जर मी असा केला तर आता आशीर्वाद बाजूला गेला आणि आता मी कुठला तरी एक नेता झालो. मी कुणाला तरी इथे बाय बाय करतो, पण हात जर मी असा केला तर मी आता पुन्हा बाय बाय. हात जर मी असा केला मी आता कुणाला तरी मारतोय. हे कर्म माझ्या याच्यावरती. मी असा जर हात केला तर थांब अशी ऍक्शन होऊ शकते. पण मी हात जर असा केला तर इथून कळेल आपल्याला की तुम्हाला योग्य करायचं. हा या हाताचा जर मी असा वापर केला तर तुम्ही मला कुठेतरी बुक्का लावताय, गंध लावताय. असा केला तर बुक्का होतो, असा केला तर दुसऱ्याला हळदी होतो. पण आपल्या बोटामध्ये किती कर्म चांगले. आता हे दोन बोट जर तुम्ही वर केले तर नेता होतो. निवडून आल्यानंतर माणसं हे दोन बोट इशारा करत असतात की आम्ही जिंकलो, आम्ही यशस्वी होतो, आम्ही विजयी. आता या बोटाचा जर वापर केला तर हे असे, हे असे, हे असे, तो तसा, यासाठी याचा वापर होतो. असा जर वापर केला तर पैसे बुडाले, याचा इशाराही होतो किंवा बेस्ट ऑफ लक असाही होतो. दोन्ही अर्थ होतात त्याच्यावर. हा हात आहे आपला जगन्नाथ आहे. तुम्ही याला कर्मातून जर बाजूला करता आलो तुम्ही सुटले. आता हात जर आपण कुणाच्या डोक्यावर ठेवला, तुम्ही ठेवू नका, कारण तुमच्याकडचं सगळं पुण्य इथे हात ठेवला की पुण्य जातं सगळं. कारण इथे हात फक्त सद्गुरू ठेवू शकता किंवा ईश्वर ठेवू शकता. इथे हात ठेवला तर आशीर्वाद, पण हात जर इथे लावला तर माणूस करंट लावला, यशच येत नाही. इथे हात लावला म्हणजे त्याची प्रज्ञा झोपली, तो पांढरा होतो, पांढऱ्या कपाळाचा. आणि तो माणूस जर आपण सोबत नेला कुठे पाठीवरती, एसटी येत नाही त्या दिवशी, इतका पांढरा असतो.